नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. जसं की पेज बघून थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा टॉपिक काय आहे, तर आजचा टॉपिक आपला प्रजनन संस्थेचा आहे. म्हणजे लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन संस्था कशी कार्य करते, कुठल्या सजीवामध्ये, कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये कुठल्या प्रजननाच्या पद्धती आहेत, हे सगळं आपल्याला ह्या टॉपिक मधून शिकून घ्यायचं आहे. जे प्रश्न तुम्हाला सेंट्रल लेवलला विचारले जातात ते देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे, म्हणून टॉपिक तुमचा इम्पॉर्टंट आहे. फक्त रेल्वे आणि कशासाठी, सीजीएल साठी नाही, तर तुम्हाला पोलीस भरती, वनरक्षक, आरोग्य विभाग, जे तुम्ही 11-12 सायन्स करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आजचा आपला टॉपिक आहे. म्हणून टॉपिकला, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सेशनला सगळ्यात पहिले लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि कमेंट करायचे आहे की तुम्हाला समजत आहे, व्यवस्थित समजलं की नाही, काही अडीअडचणी असेल तरी तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चॅप्टरला, ज्याचं नाव आहे प्रजनन. ठीक आहे, तर बघा प्रजननाचे टाईप आहेत. तर पहिले प्रजनन म्हणजे काय, तर एखादा ऑर्गॅनिझम, एखादा ऑफस्प्रिंग आपल्यासारखा न्यू स्पेसिस तयार करतो, न्यू स्पेसिसची निर्मिती करतो, ह्याला प्रजनन म्हणतात इन शॉर्ट. ठीक आहे, जसं तुम्हाला इथे प्रस्तावना दिलेली आहे की सर्व सजीव स्वतःसारखा नवीन जीव निर्माण करतात. म्हणजे एखाद्या जातीतील सजीव त्याच जातीच्या नवीन पिढीची निर्मिती करतो. सजीवांच्या या मूलभूत लक्षणाला प्रजनन असे म्हणतात. तुम्ही असं कुठे बघितलंय का की हरिण आहे तिने वाघाला जन्म दिलाय? नाही ना. हरिण आहे म्हणजे एखादा सजीव त्याच्या असलेल्या स्पेसिस मध्येच दुसरा ऑर्गॅनिझम काय करतोय, दुसरा सजीव निर्माण करत आहे, त्याच जातीचा, त्याच स्पेसिसचा. ठीक आहे, याला काय म्हणतात, प्रजनन असे म्हणतात. मग मुख्य म्हणजे प्रजननाचे दोन प्रकार आहेत, जे आहे अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. ठीक आहे, हे आपण आता पुढे शिकणार आहोत, बघणार आहोत. बघा, प्रजननाच्या पद्धती, मेथड ऑफ रिप्रोडक्शन काय आहे, दोन आहे. एक आहे अलैंगिक प्रजनन आणि दुसरं आहे लैंगिक प्रजनन, म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर आता याचे विशिष्ट काय आहेत आणि यामध्ये किती जनक पेशींचा समावेश होतो, हे चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित केलं तर यामध्ये तुम्हाला गुणसूत्री विभाजन सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, गुणसूत्री विभाजन, अर्ध गुणसूत्री विभाजन काय आहे, गुणसूत्र जे विभाजन होतं त्याच्या पद्धती कोणत्या आहे, हे सुद्धा या चॅप्टर मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जितके प्रश्न तुम्हाला विचारले जातात बेसिकली आपण तसाच व्हिडिओ घेऊन येतो. तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये जर स्टडी करायचा असेल तर आपल्या सगळ्या बॅचेस अवेलेबल आहे, तुम्ही बॅच घेऊ शकतात आणि डिटेल स्टडी सुद्धा करू शकतात. ठीक आहे, तर दोन पद्धती कोणत्या आहे, एक आहे अलैंगिक प्रजनन आणि दुसरं आहे लैंगिक प्रजनन, ज्याला तुम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतात. मग बघा, अलैंगिक प्रजनन म्हणजे काय. ठीक आहे, तुम्ही शॉर्ट नोट्स काढत चला, रनिंग नोट्स काढत चला, 11-12 चे विद्यार्थी असाल तरी सुद्धा. ठीक आहे, बघा, अलैंगिक प्रजनन म्हणजे ज्या प्रजननात केवळ एक जनक भाग घेते व ज्यांच्या दोन केंद्रकांचा संयोग होत नाही. काय विचारलेलं आहे, जे अलैंगिक प्रजनन आहे त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या पेशी एकत्र येत नाही, झायगोट फॉर्मेशन होत नाही. जे एकच अलैंगिक मीन्स वर्ड की एकच जनक पेशी आहे. जसं की झालं, उदाहरण द्यायचं झालं तर काय आहे, एक्झाम्पल मध्ये तुम्ही देऊ शकतात अमिबा. ठीक आहे, आता अमिबा काय आहे, एक पेशी आहे ना, अमिबा एकच पेशी आहे. ठीक आहे, मग तो काय करणार आहे, बघा, त्याचं प्रजनन जे होणार आहे ते त्यालाच विभाजून दोन होणार आहे. ठीक आहे, त्याच्या केंद्रकापासून विभागणी होते आणि दोन काय होतात, दोन अमिबा फॉर्म होतात. म्हणजे इथे जनक कोण होता, जनक म्हणजे जो जन्म देतो. ठीक आहे, जनक म्हणजे काय, जो जन्म देतो. मग न्यू स्पेसिस निर्माण होण्यासाठी जो जनक आहे तो किती आहे, एकच आहे. मग अलैंगिक प्रजननामध्ये जनक पेशी फक्त एकच आहे. ठीक आहे, क्लिअर आहे इतकं. बघा पुढे, आता गुणसूत्री विभाजन म्हणजे काय. आता पहिले अलैंगिक प्रजनन बघतच आहोत आपण, पण त्याच्या अगोदर आपण एक शिकून घेऊया की जे गुणसूत्री विभाजन केलं जातं ते काय असतं. ठीक आहे, तर गुणसूत्री विभाजन म्हणजे काय, या प्रकारच्या विभाजनामध्ये एक पेशी दुसऱ्या दोन पेशींची निर्मिती करते गुणसूत्री विभाजनामध्ये. ठीक आहे, गुणसूत्र आपल्या शरीरामध्ये किती आहे, 46 आहे, बरोबर. म्हणजे आपल्या पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या 46 आहे. ठीक आहे, पेअर मध्ये जर बघितले तर किती आहे, 23 आहे. ओके, आता गुणसूत्री विभाजनामध्ये काय होणार आहे, एकदम सोप्या रीतीने मी तुम्हाला सांगते. 46 गुणसूत्र एका पेशीमध्ये आहे, ते डिवाइड होणार, ते डिवाइड झाल्यावरती ते किती येणार, दोघा पेशींमध्ये 46 काय होणार, डिवाइड होणार, म्हणून आपण याला गुणसूत्री म्हणतो. म्हणजे जेवढं ही काय आहे, मदर सेल आहे तिच्यामध्ये 46 क्रोमोझोम आहे, डिवाइड झाल्यानंतर डॉटर सेल मध्ये सुद्धा 46 क्रोमोझोम आले, म्हणजे एका पेशीच्या दोन पेशी निर्माण झाल्या, याला गुणसूत्री विभाजन म्हणतात. म्हणजे जेवढे गुणसूत्र त्या मदर सेल मध्ये होते तेवढेच तिने डॉटर सेल मध्ये ट्रान्सफॉर्म केलेले आहे, याला बोललं जातं गुणसूत्री विभाजन. आणि गुणसूत्री विभाजनाचे काही पद्धती, काही स्टेप्स असतात. ठीक आहे,
तर बघा इथे समजलेलं आहे गुणसूत्री विभाजन मीन्स व्हॉट, की 46 गुणसूत्र जे आहेत तेच काय होणार आहे, 2 भागामध्ये काय होणार आहे, डिवाइड होणार आहे, पण प्रत्येकी 46 गुणसूत्र पुढच्या पेशीमध्ये जाणार आहे. ठीक आहे. आता बघा ज्यामध्ये गुणसूत्रांची म्हणजे क्रोमोझोमची संख्या कायम राहते. जसं की मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलंय तेच इथे दिलेलं आहे, की या प्रकारच्या विभाजनामध्ये एक पेशी दुसऱ्या 2 पेशींची निर्मिती करते आणि ज्याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या कायम राहते. मीन्स काय, 46च राहते. आता गुणसूत्री विभाजन मायटोसिस म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला, मायटोसिस म्हणतात. हे कायिक पेशी म्हणजे सोमॅटिक सेल आणि मूल पेशी म्हणजे स्टेम सेल मध्ये घडते. याचा अर्थ काय, की गुणसूत्री विभाजन प्रत्येकच ठिकाणी घडते का, नाही. मग गुणसूत्री विभाजन कुठे घडणार, की समजा आपल्या शरीरामध्ये एखाद्या पेशी खराब झाल्या, ठीक आहे, एखाद्या आपल्याला मार लागला किंवा कधी कोणाचा ऍक्सिडेंट झाला, त्यावेळेस खूप साऱ्या पेशी आपल्या नष्ट होतात, खराब होतात. मग त्या पेशींना रिप्लेस करायची गरज असते. मग शरीर काय करतो, त्याला रिप्लेस करण्यासाठी त्याच्यासारख्या दुसऱ्या ज्या पेशी आहे त्या काय करतो, फॉर्म करण्याचं काम करतो. मग त्या फॉर्म करत असताना आपल्याला गुणसूत्री विभाजनाची गरज पडते. मग कोणामध्ये होणार ते, कायिक पेशी आणि कोणत्या, मूळ पेशी. मूळ पेशींना काय म्हणतो आपण, स्टेम सेल. आता ह्या ज्या स्टेम सेल आहे या कुठे असतात, शॉर्टली जर सांगायचं झालं तर या स्टेम सेल ज्या आहेत या तुमच्या असतात बोन मॅरो मध्ये. ठीक आहे. समजा हा तुमचा काय आहे, बोन मॅरो आहे. तर आता हे बोन मॅरो मध्ये ही जी पोकळ जागा आहे ही काय आहे, पोकळी. या पोकळीमध्ये काय असतात, स्टेम सेल असतात. काय असतात, स्टेम सेल असतात, ज्याला आपण काय बोलतो, मूळ पेशी. मग आता आपल्याला जर रक्ताची निर्मिती करायची आहे तर ती रक्ताची निर्मिती कुठून होते, बोन मॅरो मधून होते. कुठून होते, बोन मॅरो, ज्याला तुम्ही अस्थिमज्जा म्हणतात ना. मग बोन मॅरो मधून काय तयार होतात, आपल्या आरबीसीज तयार होतात. मग आता ह्या आरबीसीज, डब्ल्यूबीसीज यांना कोणी तयार केला, तर ह्यांना तयार केलेलं आहे या स्टेम सेलनी, ज्याला आपण मूळ पेशी म्हणतो. समजा आपल्या शरीरामध्ये रक्त कमी झालं, ठीक आहे, आरबीसी डब्ल्यूबीसी कमी झाल्या, मग बोन मॅरो मध्ये ह्या स्टेम सेल असतात, मूळ पेशी असतात, त्या गुणसूत्री विभाजन करतात आणि त्या काय करतात, कुठल्याही पेशीचं रूप घेऊ शकतात. स्टेम सेल काय करते, कोणत्याही पेशीचं रूप घेते. समजा तुमची पेशी अशी आहे किंवा सर्क्युलर आहे, कुठल्याही पेशीचं त्या काय करतात, रूप घेऊ शकतात. म्हणजे कुठल्याही पेशीला त्या रिप्लेस करू शकतात. ठीक आहे. हे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दिलेलं होतं, की तुम्हाला समजावं. ठीक आहे, की कशा पद्धतीने गुणसूत्री विभाजन होतं. ठीक आहे. मग आता काय सांगितलं, मायटोसिस हे कायिक पेशीमध्ये आणि स्टेम सेल मध्ये घडते, तर अर्ध गुणसूत्री विभाजन हे जनन पेशीमध्ये घडते. ठीक आहे. आता काय सांगितलं, इथेपर्यंत कळलं, मायटोसिस पर्यंत कळलं. आता आपण मिओसिस बघणार आहोत. मिओसिस म्हणजे अर्ध गुणसूत्री विभाजन. ठीक आहे. गुणसूत्री विभाजनामध्ये काय झालं, 46 गुणसूत्र होते, 46 डिवाइड झाले. ठीक आहे. आता अर्ध गुणसूत्री म्हणजे काय, की गुणसूत्र अर्धे डिवाइड होणार. गुणसूत्री म्हणजे पूर्ण गुणसूत्र डिवाइड होणार आणि अर्ध म्हणजे काय, गुणसूत्रांची संख्या अर्धी होऊन जाणार. कशी होणार, बघा इथे सांगते तुम्हाला मी. कशी होणार ते, तर बघा आता इथे तुमची एक सेल आहे, एक पेशी आहे, याच्यामध्ये किती गुणसूत्र आहे, 46 गुणसूत्र आहे. मग अर्ध गुणसूत्री विभाजनामध्ये काय होऊन जातं, 23 काय येतात, गुणसूत्र येतात. किती येतात, 23 गुणसूत्र काय होतात, डिवाइड होतात. याला काय म्हटलं जातं, अर्ध गुणसूत्री विभाजन. म्हणजे गुणसूत्रांची संख्या कशी झाली, अर्धी झाली, म्हणजे अर्ध गुणसूत्री विभाजन झालं आहे आणि गुणसूत्रांची संख्या पूर्ण काय होते आहे, डिवाइड होते, त्याला गुणसूत्री विभाजन म्हणतात. मग आता अर्ध गुणसूत्री विभाजन कुठे कामात येणार, जनन पेशीमध्ये. कुठे कामात येणार, जनन पेशी. मग जनन पेशीमध्ये का, तर बघा आपल्या शरीरामध्ये 23 जे गुणसूत्र आहे ते कोणाकडनं येतात, आईकडनं येतात, आणि 23 कोणाकडनं येतात, वडिलांकडनं येतात. इथे परत 46 होतात आणि काय होतं, झायगोट फॉर्म होतं, ज्याला आपण युग्मकी एकत्रीकरण म्हणतो आणि न्यू स्पेसिस, न्यू ऑर्गॅनिझम तयार होतो. मग हे कुठे केलं जातं, जनन पेशीमध्ये केलं जातं. म्हणजे समजलंय, गुणसूत्री विभाजन हे स्टेम सेल मूळ पेशीमध्ये होतं आणि अर्ध गुणसूत्री विभाजन हे जनन पेशीमध्ये केलं जातं. क्लिअर आहे इतका, समजत असेल सर्वांना तर व्हिडिओला एक लाईक करून घ्यायचा आहे, व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं. ह्यामध्ये अजून खूप सारे डिटेल आहे, तुम्ही एमपीएससी लेवलला अभ्यास कराल तर ह्यामध्ये खूप डिटेल स्टडी आहे तुम्हाला, जो की आपल्या बॅच मध्ये करण्यात येईल. पण तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील तितकंच आपण इथे घेणार आहोत. ठीक आहे. देन एवढं कळलं असेल तुम्हाला आतापर्यंत, तर ठीक आहे. मी काय सांगितलं, अर्ध गुणसूत्री विभाजन कुठे होतं, जनन पेशीमध्ये. गुणसूत्री विभाजन कुठे होतं, स्टेम सेल मध्ये आणि सोमॅटिक सेल मध्ये. ओके. आता गुणसूत्री विभाजनाच्या काय आहे, टप्पे आहे. गुणसूत्री जे विभाजन केलं जातं म्हणजे हे वालं 46 जे क्रोमोझोम मिळतात ते काय आहे, गुणसूत्री. मग याचे टप्पे आहेत. मग टप्पे कसे आहेत बघा, तर प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचे विभाजन, ज्याला तुम्ही काय म्हणतात, कार्यो
कायनेसिस बोलतात. ठीक आहे, कार्योकायनेसिस बोलतात. आणि जीवद्रव्याचे विभाजन ज्याला सायटोकायनेसिस बोलतात. ठीक आहे, काय बोलतात? जीवद्रव्याचे विभाजन आणि केंद्रकाचे विभाजन अशा 2 टप्प्यांमध्ये तुमचं गुणसूत्री विभाजन पूर्ण होतं. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात पहिले काय होणार? केंद्रक विभागलं जाणार. ठीक आहे, केंद्रक असतं बघा, सगळ्यात पहिले काय होणार? समजा तुमचं इथे केंद्रक आहे, ही तुमची काय आहे? पेशी आहे, पेशीमध्ये केंद्रक आहे. तर सर्वात पहिला टप्पा काय की केंद्रकाचं विभाजन होणार आणि त्याच्यानंतर हे जे आहे जीवद्रव्य, इथं काय असतं पेशींमध्ये? काय असतं? पेशी द्रव्य असतं ना, मग नंतर पेशी द्रव्याचं विभाजन होणार आणि मग काय होणार? दुसऱ्या पेशी फॉर्म होणार. या 2 टप्प्यांमध्ये तुमचं काय केलं जातं? गुणसूत्र विभाजन पूर्ण केलं जातं. सो तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की गुणसूत्र विभाजनाचे टप्पे किती आहे? तर 2 टप्पे आहेत. इट इज काय? इम्पॉर्टंट. 2 टप्पे आहे. मग त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात हे पण आपण बॅचमध्ये तर डिटेलमध्ये शिकणार तुम्ही आहात. तरी पण इकडे मी एकदा तुम्हाला दाखवून देते. ठीक आहे. आता जे प्रकल विभाजन आहे तर ते कशामध्ये? प्रकल विभाजन म्हणजे काय? काय सांगितलं मी? की केंद्रकाला काय करायचंय आपल्याला? पहिले डिवाइड करायचंय. काय करायचंय बघा, जसं इथे दिलंय तुम्हाला केंद्रकाला बघा, प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचे विभाजन. मग आता आपल्याला काय करायचंय? केंद्रकाला डिवाइड करायचंय. ओके. तर आता ह्याच्या 4 पायऱ्या आहे. प्रकल विभाजनाच्या किती पायऱ्या आहेत? 4 पायऱ्या आहेत. म्हणजे तुमचं जे गुणसूत्री विभाजन आहे ते 2 टप्प्यात होतं. मग त्याच्यातला जो पहिला टप्पा आहे केंद्रकाचे विभाजन, ठीक आहे, कार्योकायनेसिस ज्याला बोललं जातं, त्याच्यात 4 स्टेप आहेत. तर ह्या स्टेप बद्दल तुम्हाला SSC CGL मध्ये प्रश्न विचारले जातात. सो ह्या इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे टॉपिक इम्पॉर्टंट आहे. बघा, पहिले आहे पूर्वावस्था प्रोफेज, मध्य अवस्था मेटाफेज, पच्छ अवस्था अनाफेज आणि अंत्य अवस्था मीन्स टेलोफेज. लास्टला म्हणजे टेलला टेलोफेज. ओके. मग पहिली जी अवस्था आहे जी प्रोफेज आहे, मूळ अवस्था आहे. ठीक आहे, आता तुमच्या पेशींचं विभाजनाला सुरुवात झाली. ओके. कोणतं? गुणसूत्री, हा, अर्ध गुणसूत्री नाही, जे मूळ पेशींमध्ये होतं ते वालं. त्याला आता सुरुवात झाली. मग सुरुवात झाल्यानंतर त्याची पहिली अवस्था येणार. मग पहिली अवस्था आहे आपली पूर्वावस्था. यात काय होणार? मूळ पेशींचे केंद्रक आवरण नाहीसे व्हायला सुरुवात होईल. काय होणार? मूळ पेशी जे केंद्रक आवरण आहे ते काय होणार? एकदम नष्ट व्हायला, नाहीसं व्हायला काय होणार? सुरुवात होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्यावस्थेमध्ये काय होणार? केंद्रकाचं जे आवरण आहे ते पूर्णपणे नाहीसं होऊन जाणार. केंद्रक आहे, केंद्रक बघा, असं जे केंद्रक आहे तर ह्याचं जे आवरण आहे बाहेरचं, जी आउटर मोस्ट लेअर आहे ती पहिल्या अवस्थेमध्ये प्रोफेज मध्ये रिमूव्ह होणार थोडी थोडी आणि नंतर जेव्हा जी मेटाफेज येणार, मध्य अवस्था येणार, त्यामध्ये ते पूर्णच नाहीसं होऊन जाईल. केंद्रकाचे आवरण पूर्णपणे नाहीसे होईल. गुणसूत्र जे आपल्याला स्पष्टपणे दिसतात ना ते आपल्याला मेटाफेज मध्येच दिसतात, कारण तिथे ते कॉईल फॉर्म मध्ये असतात, पण तरी सुद्धा त्याचं स्ट्रक्चर आपल्याला प्रॉपरली दिसायला लागतं. ठीक आहे. आणि हे क्वेश्चन BMC मध्ये पण विचारलं जाईल ना, तुम्हाला लक्षात ठेवा. मग बघा, गुणसूत्रांचे फोल्डिंग पूर्ण होऊन अर्ध गुणसूत्र जोडीसहित स्पष्ट दिसायला लागतात. बघा, मी बोलली ना तुम्हाला कॉईल मध्ये म्हणजे फोल्डिंग मध्ये असतात, तर गुणसूत्रांचे जे फोल्डिंग आहेत ते पूर्ण होऊन ते आपल्याला अर्ध गुणसूत्र जोडीसहित काय होतात? पूर्ण स्पष्ट दिसायला लागतात. मग स्पष्ट दिसणारे फेज मध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला की गुणसूत्र स्पष्ट कुठल्या फेज मध्ये तुम्हाला दिसायला लागतात, तर काय म्हणणार तुम्ही? मेटाफेज म्हणजे काय? तर मध्य अवस्थेमध्ये. सो ही अवस्था तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारलं जाईल. ओके, स्टार करून ठेवा. आता पच्छ अवस्था म्हणजे अनाफेज. मग अनाफेज मध्ये काय होणार आहे सांगा बरं? अनाफेज मध्ये काय केलं जाणार? तर यात अर्ध गुणसूत्रे वेगळी होऊन, जे अर्ध गुणसूत्र आहे ते वेगळे होऊन काय दिसणार? जे गुणसूत्रे आहेत डॉटर, ठीक आहे, जे डॉटर गुणसूत्र आहे, क्रोमोझोम आहे ते तयार होताना तुम्हाला दिसतील, जन्य गुणसूत्रे. ठीक आहे. आता याच्यात अर्ध गुणसूत्रे आपल्याला जोडीसहित स्पष्ट दिसत होते ना, तर यामध्ये अर्ध गुणसूत्रे वेगळी झाली आणि जे जनन गुणसूत्रे, जन्य गुणसूत्रे म्हणजे डॉटर क्रोमोझोम आहे हे काय होतात? तयार होतात. ठीक आहे. नंतर लास्टची आहे अंत्य अवस्था. लास्टची काय आहे? टेलोफेज मीन्स व्हॉट? अंत्य अवस्था. मग अंत्य अवस्थेमध्ये काय होणार? जनन गुणसूत्रे उलगडतात आणि जन्य केंद्रके म्हणजे डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. म्हणजे हे गुणसूत्र पूर्ण ओपन होणार आणि डॉटर जे काही न्यूक्लियाय आहे ते तयार होणार. अशा तऱ्हेने प्रकल विभाजन होऊन नंतर परिकल विभाजन होणार. ठीक आहे. म्हणजे केंद्रकी विभाजन पूर्ण होऊन नंतरच काय होणार आहे? पेशीद्रव्याचे विभाजन होणार. ह्या अवस्था, चारही अवस्था व्यवस्थित समजून घ्या. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे.
तर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला, समजला की नाही हे मला कमेंटद्वारे सांगायचं आहे. याचा नेक्स्ट पार्ट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. भेटूया पुन्हा उद्या. न चुकता आणि न विसरता सेशन बघायचं आहे, लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. आजसाठी इतकंच. तुम्ही सगळे जे आहे याच्या नोट्स काढून ठेवायच्या आहे. पूर्व अवस्था, मध्य अवस्था, पच्छ अवस्था आणि अंत्य अवस्था. ठीक आहे. गुणसूत्री विभाजनामध्ये ह्या चारींवरती प्रश्न सीजीएलला विचारले जातात. रेल्वे आणि एसएससी मध्ये खूप महत्वाचे हा टॉपिक आहे, म्हणून आता इथपर्यंत शिकवला. कारण पुढे गेलो की आपण लगेच सपाट होऊन जाणार आहे ना, बरोबर. तुम्हाला काही लक्षात राहणार नाही, म्हणून आपण 2 भागामध्ये हे लेक्चर पूर्ण करणार आहोत. उद्या आपण एकपेशीय विभाजन बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्त्री आणि पुरुष प्रजनन संस्थेचं पण थोडंफार प्रमाणात शिकणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांनी काय करायचंय, सेशनला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. ठीक आहे. आणि कमेंटद्वारे सांगायचं आहे की व्हिडिओ तुम्हाला समजलाय की नाही, तुम्हाला टॉपिक समजतोय ना व्यवस्थित, हे मला कमेंटद्वारे नक्की सांगायचंय. चला, जय हिंद.